सोलापूर, CP ऑफिस सोलापूर यांनी त्या तक्रारी अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही. बल्कर ट्रक, 2 कार यांच्या गाड्यांचा ताबा, त्याच्या चाव्या, तसेच गाडीची कागदपत्रे हे त्याने स्वतःकडे ठेवले. सर, सध्या वाल्मिकी कराड आणि त्यांच्या मुलाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय तो बनलेला आहे आणि सोलापूरमध्ये सुद्धा त्यांच्या विरोधात तक्रारी फिर्याद जी आहे ती दाखल झालेली आहे. नेमकं काय प्रकरण सविस्तर सांगा. यामध्ये सुशील वाल्मिक कराड व त्याचे 2 साथीदार अनिल मुंडे आणि गोपीन गुंजेवार या तिघांनी यातील पीडित महिलेचा पती जो सुशील कराड याच्याकडे कामास होता. सुशील कराड हा त्यास कायम म्हणायचा तू एवढे पैसे कसे काय कमवला, तुझ्याकडे 2 बल्कर गाड्या कशा काय आल्या, 2 कार कसे काय, असे म्हणून कायम मारहाण करत होता. त्यानंतर या तिघांनी त्याचं राहतं घर जे होतं, म्हणजे घर जागा जी होती ते अनिल मुंडे याच्या नावावर करून घेतली. त्याच्या 2 बल्कर ट्रक, 2 कार यांच्या गाड्यांचा ताबा, त्याच्या चाव्या, तसेच गाडीची कागदपत्रे हे त्याने स्वतःकडे ठेवले. इतक्यावरच न थांबता त्याने पीडित महिलेच्या पतीचे 2.5 तोळ्याचे सोने हे टाक ज्वेलर्स परळी येथील सोनाराला विकून त्याच्याकडून पैसे घेतले आणि ते पैसे फिर्यादीच्या पतीला न देता ते पैसे त्याने त्याच्याकडेच ठेवून घेतले व त्यास परत मारहाण करू लागला की तू एवढे पैसे कसे काय कमवला म्हणून. सरतेशेवटी त्यांनी सुशील कराड याच्या वडिलांची देखील गाठ घेतली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी देखील त्यांना म्हणले की आपण परत बघूयात. मग ह्या सततच्या माराच्या व रिव्हॉल्वरच्या धाकाच्या त्रासाला कंटाळून भीतीपोटी पीडित महिला, तिचा पती व तिची 2 मुले हे सोलापूर येथे आले. त्यावेळेस परळीत देखील पीडित महिलेच्या मुलीला वाल्मिक कराडने मारहाण केलेली होती. तसेच सोलापूर येथे आल्यावर पीडित जी महिला होती तीच फोनवर बोलून अश्लील शिवीगाळ केली. तसेच त्या पीडित महिलेने MIDC पोलीस ठाणे सोलापूर, CP ऑफिस सोलापूर येथे तक्रार वजा फिर्याद लेखी दिली होती. परंतु MIDC पोलीस ठाणे सोलापूर, CP ऑफिस सोलापूर यांनी त्या तक्रारी अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही. सरतेशेवटी त्या महिलेने MIDC पोलीस स्टेशन, CP ऑफिस सोलापूर तसेच SP ऑफिस बीड यांना RPADने तक्रार पाठवली आणि त्या तक्रारी अर्जासोबत गाड्याचे सध्याचे लोकेशन कुठे आहे हे देखील पाठवलेलं होतं. तरी देखील कोणत्याही अधिकाऱ्याने तिची दखल घेतली नाही. सरतेशेवटी पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रारी अर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयाने आरोपीचे म्हणणे मागवल्यानंतर आज रोजी चौकशीसाठी तारीख नेमली होती. परंतु आरोपीचे वकील नसल्यामुळे सदर प्रकरणास 13 जानेवारी ही तारीख देण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.